जाऊया मॅचच्या दिशेनं. या स्पर्धेसाठी अंपायर तुम्ही पाहताय अर्थातच सांगली जिल्हा टेनिस क्रिकेटचे ऑफिशियल अंपायर अर्थातच सिद्धू गुरव सर, ज्यांना डान्सिंग अंपायर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखलं गेलं. दुसऱ्या बाजूला सांगली टेनिस क्रिकेटचे ऑफिशियल अंपायर अभिजितजी सोनटक्के सर, आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर जावेदजी मुलानी सर, ते देखील सांगली टेनिस क्रिकेटचे ऑफिशियल अंपायर आहेत. असे संपूर्ण अंपायर पॅनल. बरेचसे नियम या स्पर्धेचे ते सगळे आपण जाणून घ्या. पंच मी विनंती करेल काही नियम जे आहेत आपण खेळाडूंना सांगा. प्रत्येक इनिंगला आपल्याला एक रिव्ह्यू दिला जातोय. तो रिव्ह्यू फक्त रनआउट आणि बीमर साठी आहे. तो रिव्ह्यू जर थर्ड अंपायर मध्ये दिसला नाही तर ऑफिशियल अंपायर जे आहेत मैदानामधले त्यांच्या नावावरती तो रिव्ह्यू मॅच खेळवली जाईल. मानाचा अध्यक्ष चषक सुरेश दादा विनंती करेल आपण या. 5:08 झालेत. शुभमुहूर्त नाहीये कोणता, जिथून आम्ही करू सुरुवात तो आमच्यासाठी शुभमुहूर्त. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी राहिलं मित्रांनो. त्या मेहनतीची ही चर्चा आम्ही करणार आहोत की या स्पर्धेसाठी किती मेहनत राहिली आणि किती नाही. 2 दिवस तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतोय. अर्थातच मानाचा अध्यक्ष चषक. का मानाचा आहे, का अध्यक्ष चषक आहे, सन्मानाचा चषक आहे, अभिमानाचा चषक आहे, प्रत्येकाच्या हृदयावरती अभिराज्य गाजवणारा. येस, करूया सुरुवात. वेट अंपायर आम्ही देतो कॉल. रेडी अंपायर आम्ही कॉल देऊ. सुशांत वेट आम्ही देऊ कॉल, कारण की टेक्निकल टीम रेडी झाले का, स्कोरर रेडी झालेत का, कॅमेरामॅन ऑलरेडी रेडी. विशाल स्कोरर आहेत आमच्या सोबत जोडले, तेही रेडी. ओके. 10 9 8 7 6 5 4 3 टाळ्यांचा आवाज 2 1 लेट्स गो. मानाचा अध्यक्ष चषक 2025 चा पहिला चेंडू बरोबर 5:09 झाली सुरुवात. कालपासून झोप लागली नाही आम्हाला, कधी पहिला चेंडू पडेल. उत्सुकता होती या स्पर्धेची, आणि जेव्हा फ्रंट लाईट ऑन होतील तेव्हा मात्र आम्हाला अभिमान वाटेल की होय, मानाचा अध्यक्ष चषक पुन्हा एकदा पहिल्या वर्षामध्ये नाईट मध्ये आम्ही घेऊन आलोय. वेब कॅमेरा आता हळूहळू या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवू. पहिल्या चेंडूवरती धावा आपण पाहिलं तर 2. स्ट्रायकिंगला मिस्टर सचिन शिंदे, संतोष रणदिवे. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुशांतला पाहतो लाल्या. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन. अंपायर टॉवरच्या कॉल, मेन अंपायर कॉल इज 1 बाउन्स, आणि टॉवरच्या पलीकडे 2 धावा आहेत. येस, टॉवरच्या पलीकडे ये म्हणजे पहिली धावा आहे सिंगल. थँक्यू. मग सिंगलच तर दिले. टॉवरच्या पलीकडे 2 धावा आहेत, अलीकडे 1च धाव आहेत. सो पहिली मॅच आहे. अंपायरला मी नियम सांगतोय. थँक्यू सो मच. थँक्यू. या गोष्टी आहेत सगळ्या, नियम पंचांना पण सांगितले गेलेत. खेळाडू तुम्ही नियम जाणून घ्या की पलीकडे काय आहे काय नाही. दुसरा बॉल डॉट. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा डॉट. वेट काय 2 बॉल कसा काय. थँक्यू. डेट केला तो. थँक्यू. थँक्यू सो मच. नियम नका बदलू, जे आहे ते ठेवा. म्हणजे 1च बॉल झाला. गती परिवर्तन. यावेळी किल्ला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अगदी डॉट बॉल जातोय. सन्मान्य आदरणीय वसंतजी मोमीन साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम दादा, सुस्वागत. मानाचा अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत. चांगली मॅच आपल्या समोर आली आहे.
यावेळी काही वागा टाकण्याचा प्रयत्न, बॅटीचा अगदी बोंडा घेतोय, डिक्लेअर मध्ये जाईल एक धाव, सिंगल मध्ये लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव, बॅटीचा कुठलाही संपर्क नाहीये अंपायर आपल्यापर्यंत सांगतात, म्हणजे लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव. टीमची टोटल आहे फक्त 2, चेंडूचा खेळ झाला 3. दोन धाबा. बॉल हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर थोडीशी गती परिवर्तन, तोपर्यंत एक धाव ते कंप्लीट केली जाते. फेकी केली होती, अंपायरकडे अपील करत होते, अंपायरनं सांगितलं पॉपिंग क्रीज मध्ये आहेत ते, तोपर्यंत मात्र ही एक धाव कंप्लीट केली आहे. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. आता लाल्या सांगतो भाई फेका क्यों तूने, चेंडू होता हातामध्ये, डॉट होता, पाया तो क्या पाया, एक रन भेटला इथे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ही चतुराई आहे, बॅटिंग करते नवजीवन स्पोर्ट्सची टीम. दोन धाबा, 3 धाबा स्कोर कार्ड वरती, 3 ऑन अ स्कोर कार्ड. तब्बल चेंडूचा खेळ झालाय 4. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, यावेळी देखील मिड विकेट मधून खेळाडू अगदी वेगाने येतोय. एक धाव इथे कंप्लीट केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, फेकी गरज होती का, हो व्हॉट हॅपन, कदाचित तो स्टंप वरती ऑलरेडी गेलाय, बेल्स ही रिम्यूव्ह झालेत, म्हणजे धावा भेटतील इथे 2. या छोट्या छोट्या चुका आहेत ज्या मानाचा अध्यक्ष चषक 2025 मध्ये नाही करून चालणार. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 5 ऑन अ स्कोर कार्ड, 5 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. पाच चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 1 ची गो. सुशांत लाल्याची गोलंदाजी चांगली राहिली पहिल्या ओव्हरमध्ये. गती परिवर्तन, ही फसवला जातोय. क्रमांक 1 चा खेळ संपला. गोलंदाजी करत असताना सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडवळे टीमचा हुकमी एक्का सुशांत लाल्याच्या नावावरती राहिले. क्रमांक 1 अप्रतिम मॅच. मानाचा अध्यक्ष चषक, अभिमानाचा चषक, सन्मानाचा चषक. क्रमांक 2 मध्ये सचिन दाखल झालेत. हे क्षेत्ररक्षण सध्या आपण पाहिलं तर अगदी सजवलं जात आहे. मॅचला जशी सुरुवात झाली सचिननीय संतोष. क्रमांक 2 मध्ये सध्या आलो सचिन. 5 ओव्हरची मॅच. मानाचा अध्यक्ष चषक. लॉफ केलाय. पहिला चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ जातोय की अडला जातोय. ही चेंडू अडला गेला. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट यार. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर क्रमांक 3 जशी संपेल तसं मात्र ड्रिंक कार मैदानामध्ये चालू होईल. ड्रिंक कार मैदानामध्ये जाईल. हे मोठं चर्चेचा विषय राहणार आहे हा सांगली विभागामध्ये, शिराळा जिल्ह्यामध्ये, शिराळा तालुक्यामध्ये. 7 धावा स्कोर कार्ड वरती. क्रमांक 2 सध्या चालू आहे. यावेळी डाउंडी ग्राउंड खेळाडू एका ओव्हरला चेंडू गॅदर केला जातो. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. एकच धाव, कारण की आतापर्यंत षटकार चौकार आला नाहीये. या ओव्हर क्रमांक 1 पासून आपण पाहिलं ज्या पद्धतीने थोडीशी पकड ठेवली आहे, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सुरुवात ठेवली आहे. 8 धावा स्कोर कार्ड वरती. 5 ओव्हरच्या मॅचेस मध्ये किती धावा बनवल्या जातात सोडून दिला गेला. या देखील आपण पाहिलं अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये होते ऍड. व्हाईट बॉल. वेब कॅमेरा सध्या पुन्हा एकदा सुहास आमच्या संपूर्ण आपण पाहिलं तर अगदी विकास खोत आणि संपूर्ण आमचे VIP मान्यवर
फुलटॉस चेंडू लफ केला व्ही शेप मध्ये खेळाडू आहे वेगाने येतो चेंडू गॅदर केला लॉंगॉनचा खेळाडू पहिली धाव वेगाने फेकी केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये एकच सिंगल धाव हे क्षेत्ररक्षणे सुशांतचा आवाज विशालचा आवाज तुम्ही ऐकला तर विशाल आणि सुशांत या मॅचला एनर्जी देत आहेत टीमला एनर्जी देत आहेत आवाज देऊन गोलंदाजाला एनर्जी या मॅच मध्ये बॅटिंग करण्यात टीमला आणावी लागेल फटका चांगला सुशांत आहे कॅच पकडली जाते मानाचा अध्यक्ष चषक 2025 ची पहिली विकेट बॅटिंग करत असताना सचिन होतो बाद आउट नवीन बॅटर अजिंक्य दाखल झाला धावा आहेत 10 सध्या 10-10 10 धावा हो यावेळी हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न बॅटिंगसाठी अजिंक्य आला अजिंक्य म्हणजे नवजीवन स्पोर्ट्स शिरा या टीमची रन मशीन सध्या दाखल झाला दमदार है खिलाड़ू भाई इसके बाजुओं में बहुत दम है दमदार हा खेळाडू आहे तो क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ संपण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे 1 टू गो 11 धावा स्कोर करवती 1 टू गो चांगली गोलंदाजी सचिनची सर बॅटिंग अभिषेक मध्ये लॉंगॉनचा खेळाडू वेगाने येतोय हवा देखील सुटली गेली आहे चेंडू गॅदर केल्यानंतर 2 धावांचा प्रयत्न मात्र इथे होतोय पूर्ण या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला टीमची टोटल आपण पाहिली तर 1313 म्हणजे 13 धावसंख्या स्कोर करवती सजली आहे मानाचा अध्यक्ष चषक 2025 तुम्ही पाहताय ओव्हर क्रमांक 3 ला होते सुरुवात गोलंदाजीसाठी अगदी दाखल झाला आपण पाहिलं तर विनोद या टीमचा मास्टरमाइंड खेळाडू आहे विनोद हुशार खेळाडू विनोद ओव्हर क्रमांक आपण पाहिलं 13 धावा फक्त स्कोर कार्ड वरती आहेत स्क्वेअर फटका चांगल्या पद्धतीने डिपेक्स्टा कव्हर रिजनला वेगाने जातोय खेळाडू आहे खाली बसला चेंडू गॅदर केली फेकी केली एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी ही धाव पूर्ण केली जाते वॉर्डर आणि बिन द विकेट यार अप्रतिम पंधरा धावा स्कोर करवरती एवढी हलक्यातनं घेण्याचा प्रयत्न तोपर्यंत आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंगला जागा सोडली गरज होती का या धावेची जिथे आपण पाहिलं तर बॅटर पोचला गेला कारण की ही जर क्रॉस केला असतं तर रन नक्की झाली होती एवढी देखील आपण पहिला फटका खेळला त्यानंतर अगदी खेळाडू चेंडू गॅदर केला आणि अखेरीस नॉन स्ट्रायकिंग एंडला घडलं काय हो बॅटर पोचला गेला या देखील लफ्ट करण्याचा प्रयत्न हलक्या हातानं गली रिजन मध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एक धाव इथे मात्र आली आहे एका सिंगल धावेच्या मदतीनं 16 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या 16 ऑन अ स्कोर कार्ड या स्पर्धेसाठी बॅकफुटला जातोय शॉर्ट आर्म जॅक डीप स्पेल एक रिझनला खेळाडू वेगाने जातोय चेंडू निघून गेला मानाचा अध्यक्ष चषक 2025 चा जातोय दमदार चौकार
रिप्ले टेलिकास्ट पाहता ज्या पद्धतीने हा शॉट पूल खेळून काढला टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचले अगदी 20 ऑन स्कोर कार्ड 20 धावा बॅकफुटला जातो फटका यावेळी की खेळाडू मिडॉनचा चेंडू पर्यंत पोहोचतो एक सिंगल धाव न घेण्याचा प्रयत्न इथे धाव घेतली जात नाहीये मी सुरुवातीला असं वाटलं जागा सोडतात की काय नंतर मात्र लगेच निर्णय घेतला ही धाव घेतली गेली नाहीये डॉट बॉल निर्धाव चेंडू लफ केला जातोय आहे विशाल चेंडू पर्यंत कॅच पकडली जाते अगदी विकेटचं पतन आणि त्यानंतर ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3चा खेळ संपला गेला ओव्हर क्रमांक 3चा खेळ झाला टीमची टोटल अगदी आपण पाहिली तर 21 स्कोर कार्ड 20 धावा स्कोर कार्ड वरती अगदी जाऊन पोहोचलेत आणि जिथे आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1, 2, 3 मध्ये धावा आल्या नाहीयेत आणि रिप्ले टेलिकास्ट मध्ये ही सध्या कॅच दाखवली जाते कशा पद्धतीने पकडली गेली आहे रिप्ले टेलिकास्ट ही कॅच विशालनं पकडली त्यानंतर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ तर संपला आणि अगदी आमची अध्यक्ष ड्रिंककार आता मैदानामध्ये दाखल होते अगदी या मॅचसाठी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला जिथे आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण दिला आणि सध्या ही थार काहीतरी नवीन करावं लागतं प्रतीक पाटील स्वतःहून बोलला होता आपण काहीतरी वेगळं करू म्हणजे वेगळं करणारा प्रत्येक जण या सिरा तालुक्यामध्ये चर्चेत राहतो आणि सध्या आपण पाहिलं तर चर्चेत का नाही राहणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही व्हिडिओ चर्चेत राहील जी ड्रिंक ट्रॉली सध्या मैदानामध्ये दाखल झाले सगळे खेळाडू त्या ड्रिंक ट्रॉली बसी जातील आणि त्यामध्ये पाणी आहे आणि तुमच्यासाठी ज्यूसची छान व्यवस्था केली कारण की मँगो मॅन सांगतो या आमचे मिकी माऊस सांगतात या ड्रिंक ट्रॉलीचा आनंद घ्या तिथे बसा तिथे थोडी चर्चा करा आणि त्यानंतर मात्र तुमच्यासाठी हे वा विशाल दाखवतोय थँक्यू सो मच विशाल थँक्यू सो मच टीम अभिनंदन करते कारण की अध्यक्षाचं अभिनंदन करते टीम अध्यक्ष तुम्ही काहीतरी नवीन घेऊन आलाय हा लिटिल चॅम्प आमचा बारका मैदानामध्ये गेलाय त्याला स्क्रीनवरती पाहताय सिरा तालुक्यामध्ये मानाचा अध्यक्ष चषक या मैदानामध्ये ही लहान मुलं घडली जातात लहानाची मोठी इथं होतात आणि त्याची बॅट त्याच्यापेक्षा मोठी आहे ते बोलतात ना की लहान मुलाच्या हातामध्ये मोबाईल पेक्षा बॅट खूप चांगली दिसते आणि सध्या या सिरा तालुक्याचं भविष्य क्रिकेटचं मैदानामध्ये दिसतंय तुम्हाला आणि दुसऱ्या बाजूला आमची अगदी हा वेब कॅमेरा आमचे संपूर्ण मान्यवर सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय जे VIP मान्यवर आमचे व्यासपीठावरती मानाचा अध्यक्ष चषकसाठी बसलेत त्या अध्यक्ष सगळ्या मान्यवरांसाठी आपण वेब कॅमेरा यूज केला आमचा स्कोरर कोण आहे 12वे खेळाडू कोण आहेत कारण की त्यांनाही दाखवणं महत्वाचं आहे निखिल आणि यासाठी सध्या स्क्रीनवरती संपूर्ण आमचे मान्यवर तुम्ही पाहताय ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये दाखल झाली ड्रिंक कार जिला म्हटलं गेलं आता ही कार येईल अगदी मागे जिथे आपण पाहिलं नाही या कारचा ड्रायव्हर जर तुम्हाला दिसत नसेल तर प्रतीक साठे या कारचा ड्रायव्हर आहे येस प्रतीक साठेला स्क्रीनवरती पाहताय सध्या अध्यक्ष चषक ड्रिंक कार काय ते नवीन आणि आमचा छोटा देखील आता या कार मध्ये बसलाय वा विदाउट तिकीट फुल धमाका त्याचा आता तो उद्या बोलेल की मला अध्यक्ष चषकला जायचंय परवा तो बोलेल तर घरचे सांगतील अध्यक्ष चषक 2 दिवसाचाच होता बाळा थँक्यू सो मच गोलंदाजीसाठी सुनील दाखल झालाय टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी 20 धावा 20 ऑन स्कोर कार्ड 20 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे मॅचच्या दिशेने सध्या आपण जातोय धावा आल्या नाहीयेत ज्या धावा यायला हव्या होत्या त्या आल्या नाहीयेत बॅकफुटला शॉट जॅक करण्याचा प्रयत्न चेंडू अगदी आपण पाहिलं तर निघून जातोय मॅक्सिमम अंपायर कडे वो अंपायर ही नजा कदे भाई कुछ तो अलग चाहिए अप्रतिम अंपायर जिथे आपण पाहिलं डान्सिंग अंपायर म्हणून संपूर्ण सिरा तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव राहिलंय सिद्धू गुरव सर नाम काफी इट्स नॉट अ नेम इट्स अ ब्रँड मॅन का लगावला दोन्ही AK-47 अंपायरनं बाहेर काढले त्यांनी सांगितलं येस AK-47 चालू झाली आहे सध्या नवजीवन स्पोर्ट्स सिरा टीमची अप्रतिम बॅटिंग अजिंक्यच्या बॅट मधून या धावा आलेत 26 धावा स्कोर कार्ड वरती सजलेत बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न खेळाडू मिडॉनला कॅच पकडली जाते विकेटचं पतन एक तेरी एक मेरी बॅटर आउट अजिंक्य नवजीवन स्पोर्ट्स सिरा टीमचा रन मशीन धान्या वाघ या बॅट मधून येतो माघारी
नवीन बॅटर आता दाखल होईल मैदानामध्ये, जिथे आपण पाहिलं तर अलंकार अलंकार नवीन बॅटर दाखल झाला मैदानामध्ये. मानाचा चषक, मानाचा अध्यक्ष चषक, आणि हो अभिमानाचा चषक आहे, आमच्या सन्मानाचा चषक आहे. ज्या अध्यक्षानं गेल्या 3 वर्ष सातत्याने रात्रीचा दिवस या सिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं भविष्य घडवण्यामध्ये घालवलाय. बॅकफुटला जाऊन हाई जॅक केला, चेंडू वेगानं जाईल डिपेक्सच्या कव्हर रिझनला, खेळाडू पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. एकच सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जाते. 2 धावा, एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते, 27 या आकड्यावरती 27. हो यावेळी देखील लॉफ केलाय, खेळाडू आहे जिथे आपण पाहिलं तर अगदी 1 बाउंड चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न, मात्र अखेरी चेंडू आपण पाहिलं तर 2 धावेसाठी जातोय. घडतंय काय आज मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना? धावा आताच्या विकेटच्या मागे नो बॉल, खेळपट्टीच्या मागे अगदी बरोबर. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पहिला डिप्स लेगला अगदी धाव 1 भेटते. टीमची टोटल थोडीशी पुढे गेली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 31 या आकड्यावरती 31. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावरती. यानंतर टॉस केला जाईल. स्वयंभू स्पोर्ट्स अंतरी विपक्ष निनाई स्पोर्ट्स रेड टीम, दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस आम्ही करणार आहोत. 31 धावा स्कोर कार्ड वरती 31. सन्मान्य धन्य उदयजी गायकवाड साहेब यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. अभिनंदन, वेलकम, सुस्वागतम. उदयजी गायकवाड साहेब आपले मनापासून अधिक स्वागत. मानाचा अध्यक्ष चषक 2025 मध्ये सुस्वागतम. 31 31 धावा. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावरती मानाचा अध्यक्ष चषक तुम्ही पाहता, जो 32रा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हा संपूर्ण स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहणार आहात. ओ हो यावेळी देखील काय घडतंय? नो बॉलचा इशारा, 1 धाव घेण्याचा प्रयत्न, भाग 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 मिल्का भाग, अखेरीस नो +1 धाव कंप्लीट केली आहे. 2 नो +1 2 धावा. आत्ताच्या येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. टीमची धावसंख्या यावेळी देखील आणखीन एक येतोय. नो बॉल, त्याच्यावरती चेंडू अगदी डीप स्क्वेअर रिजनला जाईल. धावा तिथे भेटतील 2 धावा, म्हणजे नो +2. आत्ताच्या धावा 3 आणि गोलंदाज होईल बाद, कारण की त्याने 2 बिमर टाकलेत. अब नाही, अब बॉलिंग नाही डाल सकते अभी. आता गोलंदाज चेंडू नाही टाकू शकत, कारण की 2 बिमर टाकलेत निखिल. आमची स्क्रीन ऑपरेटर मी विनंती करेल, आपण या उमेशजी पावले साहेब, आपण थोडस व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे. उमेश दादा, RS स्क्रीन पिशवी, उमेश दादा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील आपण पाहिलं तर धुतलं जातं. या मॅच मध्ये धावा फक्त 2 भेटलेत. ओ माय गॉड, थोड्या वेळासाठी असं वाटलं की चेंडू निघून जातोय की काय सीमा पार, मात्र अगदी 2 धावा भेटल्यात. टीमची टोटल मात्र आता जाऊन पोहोचली आहे 38 या धावसंख्येवरती 38. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 5. फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉप पेजला फक्त 1 सिंगल धाव इथे मात्र भेटते. एका धावेच्या मदतीनं ओव्हर क्रमांक 4चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 39. की समाधानकारक धावसंख्या बोलू शकता. आताची 1 धाव म्हणजे 39 धावा. 4 ओव्हरचा खेळ झालेला आहे. समाधानकारक धावसंख्या. मिस्टर रवींद्र आता गोलंदाजीसाठी दाखल होतील. टॉस साठी कॅप्टन स्वयंभू स्पोर्ट्स अंतरी आणि निनाई स्पोर्ट्स रेड टीम, दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल मित्रांनो. रवींद्र दाखल झाला गोलंदाजीसाठी.
थोड्या वेळानंतर डीजे आमचे चालू होतील, सुमधुर गाणी ऐकायला भेटतील. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न, पंच केला, पॉइंटला खेळाडू आहे, त्याच्या सरळ हातामध्ये चेंडू जातोय. रवींद्र आया खुशिया लेके आया. बॅटिंग करत असताना फलंदाज अक्षयला माघारी जावं लागतं. अगदी काय वाळवा तालुका अगदी कुरळू पोलीस स्टेशनचे आमचे सन्माननीय अधनी सलमानजी मुलानी सर सध्या दाखल झालेत. सध्या स्ट्रायकिंगला ते दाखल होतील. सलमानजी मुलानी सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग साठी दाखल झाले. थँक्यू सो मच डीजे ऑपरेटर, आवाजाची चांगली काळजी घेतली प्रतीक साठे तू. 39 धावा स्कोर कार्ड वरती 39 स्ट्रायकिंगला सलमानजी मुलानी सर सध्या स्ट्रायकिंगला. या मॅच मध्ये पहिला चेंडू ते खेळतायत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू होता, बॅट स्विंग केली, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. चांगला चेंडू हाताळलाय. 39 धावा अजूनही स्क्रीनवरती आहेत. यानंतर टॉस केला जाईल. निनाई स्पोर्ट्स रेड टीम, स्वयंभू स्पोर्ट्स अंतरिक कॅप्टन आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये. बॅकफुटला जाऊन बॅटीच्या टॉप एजला कॅचचा कॉल दिलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल होईल. फक्त एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचाही केला जातो प्रयत्न. फेकी तर केली, बॅकअपही आहे, मात्र तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला जातोय. बोलतात ना लालच बुरी बात आहे, आणि त्याचमुळे ही तिसरी धाव थांबवले. 2च धावेचा प्रयत्न. टीमची टोटल 41, 41 धावा. समाधानकारक बोलू शकता. 41 5 ओव्हरची मॅच आहे. 5 मध्ये कमीत कमी 60-70चं आव्हान तुम्हाला हवं आहे ना. धावा थोड्याशा पहिल्या इनिंग मध्ये शांत आहेत. हाही चेंडू खाली राहिलाय. थोडासा विचार करतील या मॅच मध्ये. आता सलमानजी मुलांनी मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर ज्या पद्धतीने 2 डॉट आलेत, 2 धावा आल्यात, आणि आता त्यांना माहिती आहे रिस्क घेणं गरजेचं आहे. मॅच मध्ये जर रिस्क घेतली 2 चेंडू मध्ये कमीत कमी 10 धावा येणं तरी गरजेचं असेल. पुन्हा बॅट स्विंग केली, बॅट अगदी चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉल साठी एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी बॉटमला एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली. आता स्ट्राईक अलंकारला भेटले. अलंकारला एक चांगला अलंकार तयार करावा लागेल या फटक्यामध्ये, आणि जिथे टीमची टोटल थोडीशी गोल्डन म्हणून चमकेल. 43 1 टू गो. एक चेंडू बाकी आहे. 43 धावा. ओहो, विकेटचं पतन. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटर आउट होतोय. अलंकार शांत राहिलाय. 43 आणि 44 धावे. वसीम भाई, सन्माननीय अधनी वसीमजी भाई, आपले शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस. यस कॅप्टन, या वसीमजी भाई आपले शुभ हस्ते या मॅचचा मी टॉस घेतोय. रेड टीम, अंतरी टीम एका बाजूला. ऑल दी बेस्ट टीम. मजा येईल तुमच्या दोघांमधली मॅच बघायला. सध्या टॉस वसीम साहेब, अध्यक्ष चषक आणि आय लव्ह शिराळा, हेड आणि टेल आता विसरून जायचं. कॉल कोणाचा असेल? देव्यात रेड टीमला का अंतरी टीमला? अंतरी टीम. टॉस मागेला अर्थातच निनाई स्पोर्ट्स रेड अध्यक्ष चषक किंवा आय लव्ह शिराळा हा कॉल करायचा. स्पिन अध्यक्ष चषक
टॉस खाली पडू दे साहेब. येस, थोड्या वेळात सुरू. अध्यक्ष चषक पुन्हा एकदा तोच आणि आधी तोच मागितला होता. सगळ्यात पहिल्यांदा दादा तुझ्यासोबत चर्चा करायचीच आहे या स्पर्धेला घेऊन. 2025 या स्पर्धेला आपण एक नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय. कशा पद्धतीने वाटली स्पर्धा? स्पर्धा अतिशय सुंदर होणार आहे. आवडली ड्रिंक ट्रॉली ज्या पद्धतीने कार मैदानामध्ये गेली, थोडंसं पाणी कमी करून आपण ज्यूसचा यूज केलाय. या छोट्या छोट्या ट्रॉफी आणलेत, त्यामध्ये देश चषक, आय लव्ह शिराळा, या सगळ्या गोष्टी मान्यवरांसाठी स्क्रीन ठेवले. पहिल्यांदाच टुर्नामेंट अशा खेळत आहे आम्ही, त्यामुळे अतिशय नियोजन चांगलं केलेलं आहे दादाने. टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय. फील्ड फर्स्ट अंतरी टीम, तुम्ही टॉस जिंकला असतात तर बॉलिंगसाठी गेला असतात की बॅटिंगसाठी गेला असतात? बॉलिंगसाठी. आता तुम्हाला बॅटिंग करायचे या मॅचमध्ये. आत्ताच्या मॅचमध्ये 43 धावा फक्त झालेत, त्या समाधानकारक आहेत का हे आपण जरूर बघणार आहोत. मात्र मानाचा अध्यक्ष चषक, एक VIP व्यासपीठ, क्रिस्टल ट्रॉफी, अध्यक्ष ड्रिंक कार, छोट्या छोट्या गोष्टी, कशा पद्धतीने वाटले स्पर्धा? हे तर पहिल्यांदाच नियोजन आहे, पण जसं मुंबईला नियोजन असतं सेम तसं नियोजन आहे. बघूया आता, हेच असंच दरवर्षी चालत राहावं त्याची अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. छान वाटलं तुमच्याशी बोलून. टॉस जिंकला निनाय स्पोर्ट्स रेड टीमनं. दे वॉन्टेड टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. आमचे सन्माननीय आदरणीय उदयजी गायकवाड सर आणि त्याचबरोबर हेमंतजी जाधव सर, आपलंही मनापासून अधिक स्वागत. हेमंत द कॅप्टन, उदय दादा आपलंही मनापासून अधिक स्वागत आहे. मानाचा अध्यक्ष चषक 2025 साठी वेलकम, सुस्वागतम. मॅचच्या दिशेने जाऊयात. 44 धावेचं आव्हान या मॅच मध्ये आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये या संपूर्ण सातारा टेनिस क्रिकेटचा आवाज आपण बोलूयात. मारुती चोरगे सर यांच्या वाणीतून ऐकूयात मॅचची एक छान कहाणी. थँक्यू व्हेरी मच सर, ज्यांचा पण गोड आवाज ऐकत होता आणि ज्यांच्याच अतिशय अथक प्रयत्नातून जी स्पर्धा उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट नियोजन ज्यांचं असतं असे आमचे मार्गदर्शक द व्हाईट्स ऑफ द पश्चिम महाराष्ट्र किरण मस्कर सर यांच्या गोड आवाजामध्ये आपण याबद्दलच्या इनिंगची कहाणी ऐकत होतो. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि सर्व क्रीडा रसिकांचं मी मारुती चोरगे, रणवीर स्पोर्ट्स शॉप उंडाळे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या मैदानावरती, या क्रिकेटच्या पटलावरती, जिथे 44 धावांचं आव्हान घेऊन 2 सलामीवीर मैदानामध्ये उतरलेले आहेत. स्ट्राईकला पाहायला मिळतो तो सुशांत, नॉस्टॅक इनला आहे तो विशाल आणि पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो अजिंक्य. पहिला बॉल अक्रॉस दी लाईन, क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक सजवायचा होता, परंतु पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. 44 धावांचं आव्हान आहे आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर कोणतीही कमतरता किरण सर आणि प्रतीक दादा यांनी ठेवलेली नाहीये. मानाचा अध्यक्ष चषक पाहिलं तर संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आज गाजताना आपल्याला पाहायला मिळतं. हे संपूर्ण श्रेय या संपूर्ण आयोजन कमिटीला द्यावं लागेल. विशेष जर पाहिलं तर किरण सरांचं या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आपल्याला लागलेलं पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेसाठी स्क्रीन आहे, त्याचबरोबर क्रिस्टल ट्रॉफ्याज देखील पाहायला मिळतात आणि प्रमुख आकर्षण जर पाहिलं तर बेस्ट ऑफ द शिरा अँड रेस्ट ऑफ द सातारा ही देखील एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे अनेक मोठमोठ्या खेळाडूंचा खेळ देखील पाहण्याची सुवर्ण संधी या आयोजन कमिटीने आपल्याला दिलेली आहे. यावेळी स्विचचा फटका सजवायचा होता, यावेळी देखील अतिशय सुंदर चेंडू हाताळलाय गोलंदाज अजिंक्य आणि गोलंदाज अजिंक्य पाहिलं तर याच मैदानावरती नेहमी तो सराव करत असतो आणि आज देखील या मैदानावर तो आपले क्लास सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. जर अजिंक्य पाहिलं तर नवजीवन स्पोर्ट्स वसाहत शिराळा या टीम मधून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे अनेक वेळा लो स्कोरिंग मॅचेस देखील हाय व्होल्टेज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हे संध्याकाळचं सत्र आहे.
या सत्राचा देखील विचार करावा लागेल, कारण यावेळी पाहिलं तर बॉल देखील ट्रॅव्हल होत नाहीत. त्याचमुळे पाहिलं तर आतापर्यंत चेंडू मिडल झालेला नाहीये, परंतु सुशांत हा देखील एक चांगला बॅटर आहे. या चेंडूला पाहिलं तर फ्लिक केलाय आणि मिड विकेट रिजन मध्ये अतिशय चांगला चेंडू पकडला जातो. दरम्यान एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते. 44 धावांचा आणि या स्पर्धेसाठी पाहिलं तर अनेक लिजंड खेळाडू देखील आलेले आहेत. म्हणजे क्रिकेटचा मोठा अनुभव असलेले सर्वच खेळाडू 32 तालुक्यातील ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय. सूरज तांबे देखील या ठिकाणी आलेला आम्हाला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर बाबा भाऊ आहेत, प्रमोद भाऊ आहेत, त्याचबरोबर राजू भाऊ एरवडेकर आहेत, जयादादा आहेत. म्हणजे संपूर्ण शिराळकर द लिजंड ऑफ द शिराळ टेनिस क्रिकेट यातील सर्व या ठिकाणी 101 खेळाडू या स्पर्धेसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळते आणि यांच्याच मार्गदर्शनामुळे ही स्पर्धा आज यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान मैदानावरती यावेळी देखील एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत रिलीज झालेले पाहायला मिळतात. अजिंक्य पाहिलं तर P1 षटक घेऊन आलाय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची याचं उत्तम उदाहरण आपल्याला दाखवून देतोय. म्हणजे जास्त पाहिलं तर चेंडू लाईन टू लाईन चेंडू ठेवण्याचं काम या ठिकाणी अजिंक्य करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पिच बॉल शॉर्ट फसलाय. शॉर्ट स्क्वेअर एक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळी अतिशय चांगला झेल पकडलाय. थोडंसं पाहिलं तर चेंडू जागेवर स्टॉप झालेला पाहायला मिळाला. तदनंतर क्षेत्ररक्षकाने अतिशय वेगाने स्टार्ट घेतला आणि चेंडू पकडला. एक मोठी विकेट, एक मोठा मासा गळायला लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर डीजे मध्ये देखील संपूर्ण हे पोलीस मैदान आपल्याला डीजेच्या तालावरती नाचताना संध्याकाळी पाहायला मिळेल. आणि संध्याकाळी जर पाहिलं तर या संपूर्ण पोलीस मैदान प्रेक्षकांनी गजगजून जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला बॅटर बाद झालाय. इनेट नंबर 3 वरती बॅटिंग साठी आलेला आपल्याला पाहायला मिळतो तो सचिन. अजिंक्य अप्रतिम गोलंदाजी करतोय. एक महत्वपूर्ण बॅटर त्यांनी बाद केलेला आहे. सुशांत जो अतिशय विस्फोटक खेळाडू आहे त्याला या ठिकाणी बाद केलाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. राऊंड विकेट. हा देखील अतिशय सुंदर चेंडू, तेवढाच क्लास आपल्याला दाखवून दिलाय. परंतु पाहिलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. जो या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडून अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान पहिल्या षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकानंतर नवजीवन सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडवळे या टीम संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते फक्त आणि फक्त 2 धावा, 3 धावा आणि एक महत्वपूर्ण त्यांचा गडी देखील बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय भेदक आणि कंजूस गोलंदाजी अजिंक्य याने हाताळलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच पद्धतीची गोलंदाजी हाताळावी लागेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर अतिशय सुंदर स्पर्धा, मानाचा अध्यक्ष चषक, भव्य डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट आणि नाईट क्रिकेटचा आनंद त्याचबरोबर अनुभव मिळावा या दृष्टीने पाहिलं तर ही स्पर्धा आयोजन नियोजन ऑर्गनाईज केलेली आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धा स्टार टेनिसच्या माध्यमातून कव्हर केली जाते. आमचे निखिल सर आहेत, त्याचबरोबर कॅमेरामॅन आणि 2 कॅमेऱ्याच्या मार्फत ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि स्टार टेनिसचं जर सांगायचं झालं तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा यांच्या मार्फत कव्हर केल्या जातात आणि स्पर्धेमध्ये पाहिलं तर त्यांचं कॅमेरा वर्क अतिशय उत्तम कॅमेरा वर्क आहे आणि टेक्निकल टीम मध्ये स्वतः निखिल सर असतात आणि कोणतीही या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक चेंडू कव्हर केला जातो. त्याचबरोबर अतिशय चांगल्या क्रिस्टल ट्रॉफ्याज देखील आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत आणि असं भव्य दिव्य व्यासपीठ त्याचबरोबर ड्रिंक ब्रेकसाठी ही थारची कार आपल्याला आतमध्ये जात असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळी देखील शॉर्ट फसला. क्षेत्ररक्षक पाहिलं थोडासा दूर राहिला, डबल बाइंड मध्ये थोडासा दूर राहिला, परंतु नक्कीच यावेळी पाहिलं तर तडवळे संघाला कोणताही धोका झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याचबरोबर पाहिलं तर या स्पर्धेसाठी 3 स्क्रीन ठेवलेल्या आहेत. स्टार टेनिसच्या माध्यमातून एक स्क्रीन पाहिलं तर मान्यवरांच्यासाठी उपलब्ध ठेवलेली आहे. त्याचबरोबर एक या ठिकाणी कॅमेरामॅन, त्याचबरोबर आमच्यासाठी कॉमेंट्रीसाठी या ठिकाणी ठेवलेली आहे. त्याचबरोबर एक प्रेक्षकांच्यासाठी पाहिलं तर त्याच ठिकाणी स्क्रीन आहे. म्हणजे स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रेक्षकांच्या डोळ्याचं पार न फिटणार आहे निखिल सर.
आणि डीजे सिस्टीम तुमचा आवाज देखील अतिशय सुंदर, त्यामुळे आम्हाला जास्त त्रास होत नाहीये. अतिशय चांगली इको सिस्टीम, म्हणजे एकदम परफेक्ट नियोजन आहे. यावेळी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलेला चेंडू बॅटच्या टॉप एजला लागून पाहिलं तर मिड विकेट रिजन मध्ये अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. आणि जिथे किरण सर असणार तिथे तर नियोजन परफेक्टच असणार, कारण किरण सर पाहिलं तर परफेक्ट छोट्या छोट्या गोष्टीवरती त्यांचं नियंत्रण आहे. आणि अतिशय सुंदर आयोजन नियोजन, खूप मेहनत. जवळजवळ 3 महिन्यापासून या स्पर्धेची चर्चा चालू होती आणि आज ही स्पर्धा सत्यामध्ये उतरत असताना पाहायला मिळते. यासाठी खूप खेळाडूंचं, खूप लोकांचं कष्ट आहे. यावेळी इनसाइड ऑफचा फटका, चेंडू पाहिला तर कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतं. 1 बाउन्स चेंडू अडवलं जातं. तोपर्यंत काय होत आहे, थोडंसं या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग झालं, परंतु पाहिलं तर नॉनस्ट्राईक एंडच्या खेळाडूने थांबवलंय. एक सिंगल मेल, कारण क्रिकेटमध्ये पाहिलं तर रनआउटची विकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या मानली जाते. आणि अतिशय चांगलं कॉलिंग आहे. संघाची धावसंख्येचा विचार केला तर संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 7 धावा, 7 रन्स ऑन द बोर्ड. यावेळी खोलवडापाचा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड, चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय, चौकार. डीजे यस, या ठिकाणी डीजे नाहीये, परंतु पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खोलवडापाचा चेंडू डाऊन दी ग्राउंड, मिडल ऑफ द बॅट आणि क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका, चौकार आलाय. यावेळी फुल टॉस चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे, 2 क्षेत्ररक्षक जवळजवळ त्याच्या खाली होते आणि यावेळी पाहिलं तर झेल ड्रॉप झालाय. म्हणजे एका क्षणी वाटलं की चेंडू बॉडी लाईनच्या आसपास जाईल की काय, परंतु मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की संध्याकाळचं सत्र आहे, वारं उलट्या दिशेने वाहत आहे. वाऱ्याचा विचार देखील करावा लागेल आणि त्याच पद्धतीने बॅटिंग देखील करावं लागेल. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा. आपण पाहतोय मानाचा अध्यक्ष चषक, 32वा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानाचा अध्यक्ष चषक मान्य श्री प्रतीक दादा पाटील. दरम्यान विनंती आहे बाबासो कांबळे साहेब, प्लीज आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे, प्लीज विनंती आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी आलेले आहेत. बाबासो कांबळे साहेब, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आज पाहिलं तर अनेक मान्यवर, अनेक VIP मान्यवर देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या व्यासपीठावरती अनेक मान्यवर आत्ता उपलब्ध आहेत, म्हणजे पहिल्या मॅच पासून मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल. 3रं षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज संजय. संजयचा सामना करतात विशाल यांच्यामध्ये क्षमता आहे, उंच गोरा खेळाडू आहे आणि बॅटिंग त्याच पद्धतीची करावी लागेल. ओव्हर दी विकेट संजय. शॉर्ट बॉल थोडंसं पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक, म्हणजे डबल माइंड मध्ये त्याला वाटलं की चेंडू जास्त वरती येईल, परंतु पडल्यांदा चेंडू थोडासा खाली बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू त्याच ठिकाणी स्टॉप झाला. कोणतीही धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. डॉट बॉल आलाय, पहिला चेंडू डॉट बॉल. तर मला स्पर्धेसाठी पाहिलं तर उत्कृष्ट खेळाडू बाबा कांबळे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. पाठी मागील दार उघडं ठेवलं आणि त्याच दाराने चोरी झाली आपल्याला पाहायला मिळते. यष्ट्या उद्ध्वस्त, बेस्ट रिम्यू आणि बॅटर बाद. लेझी क्रिकेट. यावेळी आपल्याला पाहायला मिळालं आणि बॅट्समन या ठिकाणी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या बाबा कांबळे साहेब, वेलकम, सुस्वागतम. वय वर्ष 55, पण अजूनही क्रिकेटमध्ये तरुणांना लाजवेल असा त्यांचा खेळ राहिलाय. लेजंड खेळाडू, अनुभवी खेळाडू, वेलकम, सुस्वागतम, आपलं मनापासून अधिक स्वागत मानाचा अध्यक्ष चषक 2025 मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर लिजंड खेळाडूंचा भरणा आपल्याला 32 तालुक्यामध्ये पाहायला मिळतो आणि आज पाहिलं तर बाबासाहेब कांबळे साहेब हे देखील वय वर्ष 55 आहे, परंतु आज देखील क्रिकेटची सेवा करत असताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर जयदादा सोंडके वय वर्ष 49 हे देखील क्रिकेटची सेवा करतात. त्याचबरोबर विजय थोरबोले सर, इस्माईल सर आहेत.
अनेक मान्यवर पाहिलं तर आज त्याचबरोबर हेमंत दादा देखील, राजू भाऊ देखील आहेत. म्हणजे पाहिलं तर तरुणांना लाजवेल असं वेड आहे शिराळा तालुक्यामध्ये क्रिकेटचं, आणि त्यांच्यामुळेच हे नवीन नवीन खेळाडू घडत आहेत. शॉर्ट बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दरम्यान एक सिंगल आलेली आहे. त्याचबरोबर अभिदादा अतिशय चांगलं या ठिकाणी स्कोरिंगची भूमिका त्यांनी गेल्या टुर्नामेंटमध्ये पार पाडलेली आहे, आणि आज पाहिलं तर ते देखील या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यांचं देखील विकास खोत साहेब हे देखील आहेत. तर वेडच आहे यांच्या रक्तामध्ये. बत्तीशिरा तालुक्यातील प्रत्येक जे लिजन निकोल त्यांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये क्रिकेट आहे. यावेळी पाहिलं तर चेंडू जास्त उसळी गेलेला आपल्याला पाहायला मिळते. पंचाचा इशारा नक्कीच त्यांच्या आपण पंचाचा काय निर्णय असेल त्याच्या आपण प्रतीक्षित आहोत. तर यस आपण चेक करतोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये नक्कीच जुडले जातील जयदादा सोनटक्के. आणि पाहिलं तर अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव. आज पाहिलं तर पंचांनी या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केलाय आणि 1 बाउन्स. यस बरोबर आहे सर, पंचांचा कॉल, इट इज फायनल कॉल. पहिला चेंडू जर पाहिला तर जास्त उसू घेणारा चेंडू होता. कितीही वरती जरी चेंडू गेला तर तो व्हाईट बॉलच देऊ शकतो. यानंतर अतिरिक्त तुम्ही बाउन्सर हाताळला तर तो नो बॉल दिला जाईल. लॉजिक आहे. यावेळी पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, इन स्विंग झालेला चेंडू डायरेक्ट फेकी आणि बॅट्समन आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. तिसऱ्या षटकात समाप्ती झालेली आहे. तिसऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती एक चेंडू बाकी आहे. या षटकातील एक चेंडू बाकी आहे आणि यानंतर ड्रिंक ब्रेक देखील असेल याची देखील नोंद घेणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू घेऊन निघालेले आहेत ते संजय. याही मोठा स्ट्रोक सजवलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि सेल पकडलाय. बॅटर बाद. तीन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. आता समीकरण पाहायला मिळेल ते 12 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असेल. आणि मैदानामध्ये पहा अध्यक्ष चषक ड्रिंक कार देखील गेलेली आहे आणि हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवलेला आहे. एक चांगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आयोजन नियोजन. त्याचबरोबर अर्जुन कांबळे सर हे देखील या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. शिराळा टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान असलेलं व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक खजिनदार आहेत बत्तीशिरा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या झालेली आहे 17. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असेल. मैदानामध्ये पाहिलं तर अध्यक्ष चषक ड्रिंक कार्ड देखील गेलेली आहे. त्यामार्फत या ठिकाणी ज्यूस खेळाडूंना पुरवला जातोय. पाणी त्याचबरोबर ज्यूस पुरवला जातोय. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे खेळाडूंना पाहिलं तर एनर्जी ड्रिंकच्या माध्यमातून या ठिकाणी कोणती एनर्जी कमी पडू नये यासाठी संपूर्ण दक्षता या आयोजन कमिटीने केलेली आहे आणि हे संपूर्ण श्रेय किरण मस्कर सर त्याचबरोबर प्रतीक दादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम यांना द्यावं लागेल. चला फास्ट घ्या प्लीज, जास्त वेळ खर्च करू नका. चला गाडी लगेच रिव्हर्स येईल. ही थार कार लगेच पाठीमागे रिव्हर्स येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जे ज्यूस पॉकेट आहे ते तुम्ही कार मध्ये टाका. परत या ठिकाणी यू टर्न घेऊन कार आपल्या समालोचन कक्षाच्या दिशेने व्यासपीठाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय अद्भुत दृश्य. पहिल्यांदाच हा एक आगळा वेगळा उपक्रम आपल्या ग्रामीण भागामध्ये राबवलेला पाहायला मिळते. खूप चांगली गोष्ट.
टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला स्टार टेनिसच्या माध्यमातून ही अध्यक्ष चषकाची कार पाहायला मिळते. ऑपरेटर पाहिलं तर स्वतः या ठिकाणी आहेत किरण मस्कर सर, द व्हाईस ऑफ द पश्चिम महाराष्ट्र, आणि त्यांच्या मार्फत ही संपूर्ण स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. खूप छान नियोजन केलंय सरांनी, आणि सर तुमचं देखील खूप खूप अभिनंदन. अतिशय परफेक्ट नियोजन आहे. पुन्हा एकदा जाऊया या मैदानाच्या दिशेने, जिथे पाहायला मिळेल 12 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता, आणि 4थं षटक घेऊन येईल तो गोलंदाज अनिल. आणि बॅटिंग करताना पाहायला मिळतात विनोद. शॉर्ट बॉल, पहिला चेंडू पाहिलं तर, आणि पंचांचा इशारा इट्स नो बॉल. म्हणजे स्पीडच्या पाठीमागे चेंडू रिलीज केलाय अनिल याने, आणि पंचांचा इशारा नो बॉल. यानंतर फीट देखील असेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर एक मेजबानी आहे बॅट्समन साठी. यावेळी शॉर्ट बॉल, या मेजबानीचा आस्वाद घेतलेला नाहीये. अतिशय सुंदर चेंडू, राऊंड विकेट गोलंदाजी करतात. एक नॅचरल अँगल मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अँगलने चेंडू बाहेर जात आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी करतायत, आणि या मैदानाचा संपूर्ण अंदाज अनिल यांना आहे. याच मैदानावरती नेहमी प्रॅक्टिस करतात. यावेळी देखील वेग आहे. या चेंडूवरती पाहिलं तर अतिरिक्त शोल्डरचा वापर केला, पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बाउन्स घेतला. अनअपेक्षितपणे उसळी घेणारा चेंडू हा देखील डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं अनिल याला या मैदानाचा संपूर्ण अंदाज आहे. याच मैदानावरती या खेळाडूने घाम गाळलाय, आणि आज पाहिलं तर मानाच्या अध्यक्ष चषकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. शॉट फसलाय, काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल होतोय का पाहूया. अप्रतिम झेल पकडलाय. काय झेल पकडलाय, अप्रतिम झेल. नक्कीच सेलिब्रेशन होत आहे. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 18 धावा, आणि त्यांचे 3-4 महत्वपूर्ण त्यांचे बॅट्समन देखील बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की 44 धावसंख्या जरूर आहे, परंतु हे आव्हान या ठिकाणी थोडंसं अवघड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण गोलंदाजीने पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी, आणि हे आव्हान चेज करत असताना थोडेसे बॅट्समन फसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर नक्कीच जबाबदारी घ्यावी लागेल एका बॅट्समन वरती, आणि तो बॅट्समन आलेला आहे तो प्रवीण. आमचे 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक ज्यांनी खऱ्या अर्थानं बी रवलं या 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं. त्यानंतर आपण पाहिलं तर त्या बीचा वृक्ष झालं, त्याचं वटवृक्ष झालं, ज्या वटवृक्षाच्या खाली आज प्रत्येक जण क्रिकेट खेळतोय. आमचे सन्मान्य आदरणीय अमीरजी मुलानी साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. मानाचा अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. नक्कीच मानाच्या अध्यक्ष चषकामध्ये ज्यांनी या क्रिकेटचं 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं प्रथम बी रवलं असे या ठिकाणी तरुणांच्या गळ्यातील तायत, तरुणांच्या पाठीशी नेहमी उभे राहणार व्यक्तिमत्व अमीर भैया मुलानी यांचं आगमन झालंय. त्यांचं मानाच्या अध्यक्ष चषकामध्ये सहर्ष स्वागत. मैदानामध्ये व्हाईट बॉल येत आहे. यावेळी पहिलं चेंडूचा टप्पा देखील जास्त बाहेर रिलीज केला जातोय. त्यानंतर पाहिलं तर पंचांचे 2 हात समांतर म्हणजेच व्हाईट बॉल येत आहे. यावेळी देखील अतिशय सुंदर चेंडू, याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. राऊंड विकेट गोलंदाजी करतायत, म्हणजे अँगलनी गोलंदाजी केली जाते. नॅचरल अँगल देखील क्रिएट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू बाकी असेल. आतापर्यंत पाहिलं तर अनिल याने अप्रतिम षटक हाताळलेले आपल्याला पाहायला मिळते. जास्त धावा दिलेल्या नाहीयेत, म्हणजे वाईटच्या स्वरूपामध्येच फक्त धावा आलेल्या आपल्याला पाहिलं. यावेळी देखील शॉट फसला, आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पकडला जातोय झेल, आणि संपलाय बॅट्समनचा खेळ. असोसिएशनचे खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक स्पर्धेला आपण पाहिलं तर आयोजनासाठी ज्यांचं महत्वाचं योगदान असतं, म्हणजे 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर आयोजन प्रमुख म्हणून ज्या व्यक्तीकडे पाहिलं जातं ते सन्माननीय आदरणीय विठ्ठलजी मिरोके साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अर्थातच आयोजन प्रमुख विठ्ठलजी मिरोके आपण आलात, या सोहळ्याची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून अधिक स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम.
जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने, जिथे पाहायला मिळते 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20 धावसंख्या झालेली आहे. 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. त्याचबरोबर खजिनदार अर्जुनजी कांबळे सर, अर्जुन दादा लेजंड क्रिकेटर, वेलकम, आपलंही मनापासून अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम विनंती करायला आपण सगळ्यांनी VIP व्यासपीठावरती या, सगळ्यांनी VIP कक्षामध्ये बसायचं, आपलं मनापासून अधिक स्वागत. यस, अतिशय जबरदस्त VIP बॉक्स या ठिकाणी बनवलेला आहे. किरण सरांचा हा एक नियोजन आहे आणि त्यांनी पाहिलं तर VIP बॉक्स बनवलेला आहे. विठ्ठलदादा मेरुके नियोजन प्रमुख या ठिकाणी आहेत. 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेले विठ्ठलदादा मेरुके यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर चेंडू, स्लोवर बाउन्सर. यावेळी पाहिलं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल आणि फिल्डिंग करणारी टीम अर्थातच नवजीवन वसाहत शिराळा या टीमचं कौतुक करावं लागेल. सर्वच गोलंदाजीने इम्प्रेस केलंय. पहिल्या गोलंदाजाच्या पाऊलावरती पाऊल ठेवून हे सर्वच गोलंदाजी करतायत. राज पाहिलं तर या मैदानामध्ये राज करतोय. हा देखील अतिशय सुंदर चेंडू, म्हणजे राज पाहिलं तर शोल्डरचा वापर करतोय. एक उंच कुरा खेळाडू आहे आणि उंचीचा पुरेपूर फायदा उचलत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक आगळी वेगळी ऍक्शन आहे. रॉयल राज, मला अभिदादा सांगतायत की हा रॉयल राज आहे. यस, रॉयल राज आपल्याला पाहायला मिळतं या 32 पोलीस ग्राउंड वरती. आज पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्फत राज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी देखील स्लोवर बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळी देखील शॉट फसलाय. सिंगलच येईल, सिंगलने जास्त फरक पडणार नाहीये नवजीवन वसाहत शिरा या टीमला. आता पाहिलं तर सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडवळी ही टीम थोडीशी लांब जात असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हेमंत भैया जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार आहेत. त्याचबरोबर अजून 2 प्रमुख सल्लागार पाठीमागे आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या सल्ल्याने ही संपूर्ण स्पर्धा आज यशस्वी होत असताना पाहायला मिळते. मानाचा अध्यक्ष चषक, दमदार अध्यक्ष माननीय प्रतीकदादा पाटील. यावेळी पाहिलं तर चेंडू स्क्वेअर कटचा फटका. यावेळी देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी देखील चौकार आलेला नाहीये, म्हणजे फक्त एकच चौकार आलाय आय थिंक. बाकी पाहिलं तर षटकार देखील आलेला नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. या स्पर्धेसाठी अगदी या मैदानामध्ये दाखल असलेले शार्वी स्पोर्ट्स पाडेवाडी आणि अर्थातच बुलट ज्यांची पाहिली तर 65 आणि त्याचमुळे आपण पाहिले तर जयदीप दादा पाटील ज्यांना सोन्या 65 या नावानं खऱ्या अर्थानं ओळखलं गेलं. नुकतीच पाडळी चषक ज्यांची मानाची स्पर्धा देखील अगदी औंढी चिन्नास्वामी स्टेडियम या मैदानावरती पार पडली 5 दिवसाची आणि आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो अर्थातच जयदीप दादा पाटील अर्थातच सोन्या 65 यांचं मनापासून अधिक स्वागत. तर गेस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर ही मॅच पाहिलं तर नवजीवन स्पोर्ट्स शिराळा या टीमने ही